म्हजें नाव अवधूत अनंत चांगसाळी। हांव कोऑपरेटिव्ह फिल्डानूच आसता आनी अष्टगंधा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही पिरणाची, पण मध्यंतरी अस्नोड्या शिफ्ट जाल्ली, आता ती परत पिरणा गेली। 2008 ते 2009 या सालांतल्यान 21 पर्यंत ताका बी ग्रेड आसली। ती ग्रेड पळोवन आमी त्या सोसायटीन पयशे इन्वेस्ट केल्ले आसा। जेन्ना आमकां 21 कळ्ळें की ह्या सोसायटी कडेन SLR आनी CRR सुद्दां मेंटेन जायना, म्हणजे आमचे पयशे हे बुडीत खात्यांत गेल्ल्याच जमा जाले, म्हणून आमी मॅनेजींग कमिटीच्या फाटल्यान लागले आनी आमचे जे पयशे आसा ते आमकां परत दिवचे म्हणून आमी परत ताका फॉलोअप केलो। ऑक्टोबर 22 तेंच्यांनी एक आमकां एफिडेविट कम अंडरटेकिंग बरोवन दिलें की 31 ऑक्टोबर पर्यंत सगळ्यांचे 30% जी हे आसा डिपॉझिट्स ते आमी परत करता आणि डिसेंबर पर्यंत आमी सगळ्यांचे सोंपयता। पण 2022 हेंचे कडेन पयशांची कसलीच उलाढाल जायना अशें जेन्ना आमकां कळ्ळें, आतां म्हणलें हांगासर रावन आमकां कांयच फायदो ना, आतां सरकार दरबारी वचया आनी सरकारा कडेन न्याय मागचो म्हणून आमी 4 जानेवारी 2023 असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हापसा हे आमचो एक ग्रूप तयार जालो। हांगासर हे मूळ राष्ट्रोळी चव्हाटेश्वर हांगासर आमी मिटींग घेतली आनी आमी थंय गेले। थंय आमी असिस्टंट रजिस्ट्रार हरीश नायक हांकां मेळ्ळे आनी तांकां सगळें आमचें जे पळय कितें आसा तें आमी ताका सगळें आमचें तेंच्या समोर मांडलें, कंप्लेंट फायल केली। जे आमचे पयशे आसात हे गोरगरिबांचे पयशे आसा, श्रीमंतांचे पयशे ना, भितून रिटायर्ड लोकांचे पयशे आसले, डेली वेजीचेर जे काम करतात त्या लोकांचे पयशे आसात, बारीक बारीक धंदो करतात तेंचे भितर पिगमे आसा, अशे सगळ्यांचे पयशे भितर आसल्या कारणान ते थोड्यांनी ते लग्ना खातीर किंवा कसल्या घर कामा खातीर दवरलेले आसा, फुडल्या शिक्षणा खातीर जमयल्ले आसा। तेन्ना हे पयशे आमचे मेळचे, तुमी आमकां मदत करची म्हणून आमी कंप्लेंट फायल अगेन्स्ट ऑल द डायरेक्टर, चेअरमॅन आनी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांच्या अगेन्स्ट मांडली। 4 जानेवारी 2023 तेंच्यांनी कितें करता काय ते आमी 1 म्हयनो वाट पळयली आनी 1 फेब्रुवारी DGP पणजे डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ द इकॉनॉमिक अफेर्स सेला कडेन आमी गेले। तेंच्यांनी आमकां त्या वेळार सांगलें की जो पर्यंत रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज आपल्या कडेन कंप्लेंट फायल करचे ना तो मेरेन आमी FIR रजिस्टर करूं शकना। तर म्हणून आमी ताबडतोब सगळे जाण आमी मेळोन रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटी पाट्याचेर गोवा सहकार संकुलान आमी गेले आनी थंय तेंच्यांनी आमी तेन्ना थंय गावणेकर म्हणून आसले, आमकां थोड्यांक अपॉइंटमेंट दिली, आमी तेंचे कडेन डिटेल उलयले आनी तेंच्यांनी आमकां न्याय दिवपाचो आश्वासन दिलें। पण तें आश्वासना फक्त आश्वासना पुरतेंच उरलें, कोणेच आमचे हांगासर सहकार्य केलें ना। म्हणून आमी 2 एप्रील 2023 कोऑपरेटिव्ह मिनिस्टरा कडेन गेले, सुभाष शिरोडकरा कडेन गेले। तेन्ना आमच्या बरोबर सरपंच अस्नोडची सपना मापारी आसली, तो मिलू नायक, तो एक्चुअली हांगासरलो नगरसेवक आमचो पंच, तो एक्सपायर जालो आनी आज तेची बायल हांगासर निवडून येवन व्हडलो सत्कार बी जाल्लो आसा। तो येयलो आनी आमी थोडेशे मेंबर वचून आनी तेजे कडेन आमी एक्सप्लेन ताणें आमकां आश्वासन दिलें 15 दिसां भितर आपूण एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करता। पण त्या 15 दीस म्हणटा ते अजून पर्यंत म्हणजे तेजे बरोच तेंप जालो ते येयलेच ना। आमी यमांगू लेटर धाडलें, कोणूच आमचें आयकना म्हणून आमी हायकोर्टान गेले। तेज्या पयलीं आमी 30 मे 2023 आमच्या अदवोगादाच्या मार्फत असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज आनी रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीजाक आमी लिगल नोटीस इश्यू केली की तुमी तरी आतां बेगिनांतल्या बेगीन तेजे एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करा आनी आमचे पयशे मेळपाची सहकार्य करा। तेन्ना हे कांयच जालें ना आनी 31 जुलयाक आमी हायकोर्टान रीट पेटिशन फायल केलें। अष्टगंधा डिपॉझिटर्स, अष्टगंधाचे जे डायरेक्टर आसात, CEO आसा, असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी नॉर्थ झोन आनी रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह हांकां पार्टी करून आमी रीट पेटिशन फायल केलें आनी वेळ आमचो थंय बरो इतलो की एकाच दिसान ते डिस्पोज जाले आनी तांकां डायरेक्शन दिलें, ऑर्डर पास केली असिस्टंट रजिस्ट्राराक आनी रजिस्ट्राराक की हेंचे ते 4 जानेवारी 2023 जी कंप्लेंट फायल जाली इमिजिएटली तेजेर एक्शन घेयात, एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करा आनी तेंचे पयशे बेगिनांतल्या बेगीन म्हणजे 3 महिने 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत सगळें पूर्ण करा अशें तांकां ऑर्डर दिली। पण 31/10/2023 पर्यंत फक्त तेंच्यांनी केलो तो एक एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट, त्यांचो एक कोऑपरेटिव्ह ऑफिसर मिस्टर फडते, आणि हेच्या शिवाय कांयच जालें ना।
त्याच्या खातीर आमकां परत फुडें वयचें पडलें. ही सगळें जर आमी बेस पळयली, कोर्टान गेल्या शिवाय आमकां खंयच न्याय मेळना. सरकार दरबारी आमी कितलोय जरी प्रयत्न केलो तर सरकार फक्त आमकां आश्वासनां दिता, हेच्या पलीकडे तेंच्यांनी कसलेंच काम करूंक ना. म्हणजे 31 हाका आमची हें जाल्या उपरांत आमी पळयलें की हो कोऑपरेटीव डिपार्टमेंट आमच्या बद्दल कसलीच सहकार्य करिना. म्हणून आमी 11 डिसेंबर 2023 इकॉनॉमिक ऑफेन्स सेल PI आसलो थंय रमना, तोपर्यंत आमी FIR रजिस्टर करूं शकचे ना. आमी थंय वचून तेजे परत मागले. आमी सगळे लोक सादारण 103 कुटुंबां आमी थंय गेल्ले. ह्या सोसायटीन 800 लोकांचे पयशे आसा, पण हो जो आमचो ग्रूप आसा हो 150 लोकांचो आसा. आणि 150 लोकांतले 103 लोक आमी त्या दिसा थंय हजर आसले. आणि आमी थंय खूब हें केलें. सगळो मॉब आसलो, मिडिया आसली फुड्यान, त्यांच्या समोर आमी सगळें मागलेलें आसा, पण तेंच्यांनी कांयच केलें ना. म्हणून आमचो नाइलाज की परत आमकां कोर्टान वयचें पडलें. आल्तिनोचेर F कोर्टान JMFCक आमी केस फायल केली. आणि त्यांच्या डायरेक्शना प्रमाणे रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर जो आसलो फडटे, त्याने ते मागीर आपली कंप्लेंट फायल केली. त्या कंप्लेनीन ताणें म्हणलां की 11 लोकांनी अष्टगंधान फ्रॉड केला आणि अमाऊंट आसा 11,28,23,000. आणि हे हेजे व्हडले फ्रॉड आसून सरकार गपचूप आमचे पळयता. आमकां सगळ्या लोकांक सांगता भिवपाची गरज ना, पण आमचें कितें आज आमकां पयशांची तळमळ आसा. हे आमचे कश्टाचे पयशे आमचे केन्ना मेळटले हे आमकां जाणून घेवपाचें आसा. काय हेजेर सगळ्यांचो प्रेशर आसा की काम करूं नाका म्हणून. हेजी आमकां विनंती आसा की सरकारान हेजेर दखल घेवची आनी ते बेगिनांतल्या बेगीन आमचे पयशे मेळोवन दिवचे. इकॉनॉमिक ऑफेन्स सेलान जेन्ना कांय करिना तेन्ना हेणें रजिस्टरान FIR म्हणजे कंप्लेंट फायल केली. तेन्ना FIR रजिस्टर केली. तेन्ना 10 ऑक्टोबर 2024, पण ती FIR रजिस्टर करपाक ताका लागले 26 डिसेंबर 2024, सादारण 2.5 म्हयने लागले. हो इतलो वेळ कित्या खातीर ताणें घेतलो हें आमकां कळपाक जाय. हितून 7 डायरेक्टर जे आसात तेंच्यांनी एंटीसिपेटरी बेलीक गेले. टोटल 11 जाणांचेर केस घाली. 2 जाण मेले. 2 जाणांक हेंच्यांनी अरेस्ट कित्याक केलो ना हें आमकां कळपाक जाय. तांकां हेणें पाठिंबो कित्याक दिलो. 7 जाण एंटीसिपेटरी बेलीक गेले, मान्य आसा. तेंचे एप्लिकेशन परत आमी इंटरव्हीन केले. इंटरव्हीन केल्या उपरांत आमकां इंटरव्हीन करपाक चान्स मेळ्ळो. आमी इंटरव्हीन केले आणि ह्या केसीन आमी जिखले. आणि तेजी 30 एप्रील 2025 आतां केस कितलो तेंप चलता ते पळया. 30 एप्रील 2025 ती बेल एप्लिकेशन सगळ्यांचे रिजेक्ट जाले. 7 जाणांचे रिजेक्ट जाले. म्हणजे इट इज ऑलमोस्ट सगळ्या जाणांचे केले. कित्याक तेंचे कडेन एक डॉक्युमेंट आसा आमचे कडेन की ह्या 4 लोकांनी स्वता कबूल केल्ले आसा की हे पयशे आमी खाल्लेले आसा. एक रवींद्र नायक मेल्लो म्हणजे हे बायलेन कबूल केला. दशरथ दिगंबर परब, मोहनदास देसाय आणि चौथो म्हणजे त्यांचो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर प्रकाश कांदोळकर. ह्या लोकांनी केल्ले आसा. तरी सुद्दां आज पर्यंत ते मोखाट भोंवतात. ते हायकोर्टान वचोंक ना. कित्या खातीर हायकोर्टान अरेस्ट जातले. ताका कोणें तरी सपोर्ट दिला आसतलो किंवा सांगला आसतलें बाबा थंय फुडें वचून हांगासरूच आमी तुका अरेस्ट करिना. हे कोण लोक आसा हेची चवकशी जावची. आमी सरकारा कडेन मागता, कोऑपरेटीव मिनिस्टरा कडेन मागता की हेची चवकशी जावची. बेगिनांतल्या बेगीन आमकां न्याय दिवचो. आमचे जे पयशे आसा ते आमकां मेळचे. आज 12 मे अजून पर्यंत ते यशस्वी जायना. 21 ऑक्टोबर 2024 आमी रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी त्या जाग्यार अरविंद बुगडो अस्नोडचोच तो त्याने आमकां फूल सपोर्ट दिलो की आपूण त्या सगळ्या कडेन सेक्शन 82 कोऑपरेटिव्ह एक्टान क्लियर म्हणटा की जर हितून फ्रॉड जाले जाल्यार तेची सगळी प्रॉपर्टी अटॅच करपाचो पावर अधिकार आसा तो रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. पण तेणें सुद्दां आज पर्यंत कांयच करूंक ना. हेजेर आमी सेक्शन 3 आणि 5 हे इन्क्लूड करचें अंडर गोवा प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स इन फायनान्शियल एस्टाब्लिशमेंट एक्ट हे आमी F कोर्टा कडेन मागलेलें आसा. ते आमच्या अडवोगाताक पूर्ण गॅरंटी आसा की हें जातलें. हे सगळें केलें आमी फक्त करता आनी कोर्ट वयतकूच न्याय दिता. डिस्ट्रिक्ट कोर्टान गेले थंय तेजे बेल रिजेक्ट जाली. F कोर्टान गेले की FIR रजिस्टर जाली. आतां तरी सुद्दां फुडें कोण करतलो म्हणून आमी एनफोर्समेंट डायरेक्टराक वचून मेळ्ळे. थंय आमी राहुल गुप्ताजीन तर आमकां अशा पद्दतीन सांगलें की तुमची फाल्यां आमी सगळ्यांक आमकां कोर्ट लागना काय लागना आमकां इमिजिएटली करपाचो पावर आसा. आनी तेणें वयर तेंच्या बॉम्ब दिल्ली इन्क्वायरी करता आनी ती केन्ना घेवपाची त्या प्रमाणे 8 जानेवारी 2025 आमी ती
कंप्लेंट त्यांच्याकडे फाईल केली. त्याने ती फाईल काढली आणि भास्कर नायडू आणि त्याचा असिस्टंट परेश यादव यांच्याकडे सोपयली. आता हे सगळें जाल्या उपरांत आमकां आता खंयच वाट दिसना. कोर्टा शिवाय पर्याय ना. आणि कोर्ट आमचे पैसो आणि आमी जे लोकां कडेन आसा तेंच्या कडेन इतली ताकद ना की कोर्टान वचून झगडपाची. हेजो हो सरकार आमचो फायदो घेतात. म्हणून आमी शेवट राष्ट्रपती कडेन आमी लेटर केलें, प्रायम मिनिस्टराक लेटर केलें, निर्मला आमची फायनान्स सीतारामन फायनान्स मिनिस्टर तांकांय लेटर केलें, डायरेक्टर ऑफ एनफोर्समेंट डिपार्टमेंट दिल्ली तांकांय केलें, जॉयंट डायरेक्टरीक केलें. पण एक हेतून बरें आसा की प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऑनरेबल ती द्रौपदी मुर्मू हांणी एक ग्रिवन्सीस हांकां धाडलेलें आसा की ही जी केस आसा ती टास्क फोर्स कमिटी फॉर क्रेडीट अँड अर्बन सोसायटीक रिफर करची अशें तेणें ते हांगासर सांगलां. आनी बेगिनांतल्या बेगीन न्याय दिवचो. पण आतां तरी आमचे सरकार जागे जावन आमकां न्याय दितले काय कितें हें आमकां कळपाक जाय. तो ऑनरेबल आमचो कोऑपरेटीव मिनिस्टर फक्त आश्वासन दिलें आपण अपॉइंट करता म्हणून, पण ताका कितलेशेच म्हयने गेले, वर्सां गेलीं. आतां ऑलरेडी आमची 2.5 वर्सां जालीं आमी ह्या खातीर तळमळटात. पण आमचे पयशे केन्ना मेळटले हें आमकां कळपाक जाय. हें आमकां सरकारान आश्वासन दिवपाक जाय बाबा. आनी मदीं विधानसभेक आमचो कोऑपरेटीव मिनिस्टरान सांगलें की अष्टगंधाचें नांव घेवन सगळ्या डिपॉझिटांचे पयशे डिसेंबर पर्यंत, खंयचो डिसेंबर तो मात ताणें उल्लेख केलो ना. डिसेंबर 24, डिसेंबर 25, 26 काय केन्नाच जावचो ना डिसेंबरान. हें आमकां ताणें सांगचें. खंयच्या डिसेंबरान आमचे पयशे मेळ्ळे. हे पयशे जावं तेंचे कडेन घेवचे, ह्या लोकांक जे एक्यूज आसा तांकां भितर उडयचे, तेंचे सगळी प्रॉपर्टी जप्त करची आणि आमचे सगळ्यांचे पयशे मेळचे ही आमची मागणी आसा. आमचो माननीय सीएम आणि कोऑपरेटीव मिनिस्टराक आमची चड विनंती आसा की ताणें हें सगळें करचें आणि आमकां सगळ्यांक आसोंक दिवचें. हांव एक इन्वेस्टर, म्हजे आनी म्हज्या फॅमिलीचे तातूंत खुबशे पयशे आसात. आनी म्हाजी FD 2021च्यान मॅच्युअर जावपाक स्टार्ट जाल्यो. जेन्ना हांव मॅच्युरिटी क्लेम करपाक गेलो तेन्ना थंयसर ते म्हणपाले थोडे दिसांनी दिता आनी थोडे दिसांनी दिता आनी थोडे दिता अशें करून अजून पर्यंत कांयच ना. तेज्या मदीं आमचो हो मुवमेंट चालू जालो. म्हणून म्हजे भरपूर पयशे आसा भितर. प्रत्येक कामा खातीर आमी अशें ते कितें करतलो म्हणून आमी ते इन्वेस्ट करून दवरलेले थंयसर. जेन्ना ते पयशे मेळूंक ना तेन्ना आमकां खूपच त्रास जाल्लो आसा. आनी तांकां आतां कोण प्रोटेक्ट करता हें आमकां कांय खबर ना. म्हणून आतां चेअरमॅनान सांगल्या प्रमाणे थंय तांचो बेल सगळो रिजेक्ट जाल्लो आसा. आमचे मागणी अशें आसा की तांकां सगळ्यांक अरेस्ट करचे, तेंच्यो प्रॉपर्टी सीज करच्यो आनी आमचे पयशे आमकां परत दिवचे अशी आमची मागणी आसा. भाई शेवडे एका कलेच्या माध्यमांतून आमचे संबंध आयले. हे सदांच दारार येवन बसताले आमकां कितें तरी डिपॉझीट दी म्हणून हांव दीत गेलो. आनी ते थोड्या कालावधीक 1-3 वर्सां खातीर बी अशें आसलें. पूण मध्यंतरी कोवीड आयलो आनी मागीर हांची बँक कोलॅप्स जाली. तर म्हाजे जवळ जवळ 50 लाख त्या बँकेन अडकले. आतां ह्या सगळ्या वांगडा म्हाजे तशेंच मागणें आसा की गव्हर्मेंटान हे CM आनी आमचो कोऑपरेटीव मिनिस्टर हांचेनी लक्ष घालून आमचे पयशे दिवचे, तांकां कितें तरी शिक्षा करची, तेंची प्रॉपर्टी सीज करची आनी सगळ्यांचे पयशे मेळचे अशें हांव मागतां.